यंदाचा गणेश उत्सव डॉल्बी मुक्त साजरा करा. गगनबावडा तहसीलदार बीजी गोरे. यंदाचा गणेश उत्सव शांततेत व भक्तिमय वातावरणात साजरा करावा. मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करावेत. शरीराला हानिकारक असणारा डॉल्बी न वापरता पारंपरिक वाद्याचा वापर करून कायद्याचे तंतोतंत पालन करावं. मंडप उभा करत असताना वाहतुकीसाठी कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मूर्तीची प्रतिष्ठापना केलेल्या ठिकाणी विजेचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी महावितरण MSEB कडून रितसर टेम्पररी कनेक्शन करून घ्यावे. सर्व गणेश उत्सव मंडळांनी निर्धारित वेळेत गणेश विसर्जन मिरवणुका काढून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन गगनबावडा तहसीलदार बीजी गोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गगनबावडा श्री ज्ञानदेव B वाघ यांनी व्यक्त केले. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. आगामी गणेशोत्सव या सणाच्या अनुषंगानं आज शिंदे महाविद्यालय तिसंगी या ठिकाणी आम्ही गगनबावडा तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांची या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये सर्व मंडळांना आगामी जो गणेशोत्सव साजरा करायचा आहे त्या साजरा करत असताना कुठेही डॉल्बीचा वापर करू नये किंवा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा आणि त्याऐवजी आपण पारंपरिक वाद्य जे आहेत त्याचा वापर करावा आणि आनंदानं हा गणेशोत्सव साजरा करत असताना कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कुठेही दुर्घटना घडणार नाही असं हे सर्व गणपती मंडळाच्या अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे. गणेश मंडळाचे जिथं आपण गणपती स्थापना करत असतो मूर्तीची, तर त्या ठिकाणचे जे शेड आहेत किंवा मंडप आहेत तर त्या ठिकाणी जो लाईटचा सप्लाय घेतला जातो मंडळाकडून, तर त्याबाबतही त्यांना सूचना दिल्या की त्यांनी MSEB कडून रितसर टेम्पररी कनेक्शन घेऊन तिथं लाईटची व्यवस्था करावी. कोणीही आकडे टाकून किंवा असे अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेणार नाही याची काळजी घ्यावी असं या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. कारण त्यातून काय दुर्घटना घडण्याची शक्यता असते, म्हणून MSEB डिपार्टमेंटमार्फत रितसर त्यांनी कनेक्शन घेऊन तिथं लाईटची व्यवस्था करावी याबद्दल सूचना दिलेल्या आहेत. KK न्यूजसाठी गगनबावडा प्रतिनिधी योगेश कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.